दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा. स्वामी भक्तांनो, हा मंत्र कानावर पडताच तुमच्या पैशासंबंधी सर्व अडचणी दूर होणार. भक्तांनो, खूप सहन केलं पण आत्ता नाही, कारण आत्ता तुमचे दिवस बदलणार आहेत. जे लोक तुमचा विचार करत नाहीत ते तुमच्याशी बोलायला तरसतील. देव सुखदुःखाचा हिशोब ठेवत असतो. आता तुमचे सुद्धा दिवस बदलणार आहेत. प्रत्येकजण तुमची इज्जत करेल. तुमच्या पाठीमागे लागलेली पनवती एका मिनिटात नष्ट होईल. ज्यांनी तुम्हाला धोका दिला ते पश्चाताप करतील. स्वामी भक्तांनो, हे सर्व सत्यात उतरवण्यासाठी स्वामींचा हा शक्तिशाली मंत्र नक्की ऐका. दुर्लक्ष करू नका. कदाचित तुमच्या दुःखाचा हा शेवटचा क्षण असेल. आनंदाच्या बातमीसाठी तयार व्हा, कारण आजचा हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की तुमची कितीही कठीण इच्छा सुद्धा आता पूर्ण होणारच. तर फक्त ऐकल्याने सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. स्वामी कायम आपल्या पाठीशी उभे असतात. असेच स्वामींचे शक्तिशाली मंत्र ऐकण्यासाठी, त्यांचे उपदेश ऐकण्यासाठी लगेच आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. ओम नमो स्वामी परमात्मने नमः. ओम नमो स्वामी परमात्मने नमः. ओम नमो स्वामी परमात्मने नमः. स्वामी भक्तांनो, हा संदेश जर तुम्ही रोज ऐकलात किंवा म्हटलात तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, चिंता, अडचणी ह्या क्षणात दूर होतील. साक्षात स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ असे 3 वेळेस टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वामी भक्तांनो, स्वतःला नशीबवान समजा की तुम्हाला स्वामींची, दत्तगुरूंची सेवा करायला मिळत आहे. स्वतःला कधीच कोणापेक्षा कमी समजू नका, कारण तुमच्या मनगटात जी शक्ती आहे ती शक्ती तुमचं रक्षण करत आहे. ती शक्ती खूप महान आहे. ही शक्ती प्रत्येकाच्या नशिबात नसते. ही भक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात येत नसते. म्हणून आपण खूप मागे आहोत आणि इतरांपेक्षा शून्य आहोत असं तुम्ही अजिबात समजू नका. कोणाचं भविष्य कोणत्या मिनिटाला उजळेल, कोणाचं नशीब केव्हा पालटेल हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणून नेहमी सकारात्मकतेने विचार करा. स्वतःला कधीच तुम्ही समजू नका. तुम्ही साक्षात स्वामी महाराजांचे भक्त आहात आणि आपली स्वामी आई आपल्या प्रिय भक्तांची साथ कधीच सोडत नाही. विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून आपली संमती दर्शवा आणि हा संदेश 5 जणांना शेअर करा. भाग्यवंत ठराल. स्वामी भक्तांनो, तुम्ही नेहमी स्वतःला कमी लेखता, तुच्छ लेखत असाल, नेहमी स्वतःला वाईट समजत असाल, स्वतःला नकारात्मकतेने बघत असाल तर तुम्ही चुकीची गोष्ट करत आहात. कारण ज्या ज्या वेळी तुम्ही इतरांपेक्षा स्वतःला कमी लेखता त्या वेळेस स्वतःकडे असणारी शक्ती कमी होऊ लागते आणि कमी होत होत एक दिवस ती नष्ट होते. म्हणून नेहमी स्वतःला ऊर्जा देण्याचे काम करा. स्वतःला खूप मजबूत समजा, कारण स्वामींची शक्ती सदैव तुमचे रक्षण करीत आहे. म्हणून कुठलीही वाईट शक्ती तुमचं काहीच करू शकत नाही. तुम्ही स्वतःची शक्ती ओळखायला शिका. स्वतःच तुम्ही आनंदी राहायला शिका. तुम्ही ते करू शकता जे भले भले लोक करू शकत नाही. तुम्ही ती मंजिल गाठू शकता जिथे आजपर्यंत कोणी सुद्धा जाऊ शकलं नाही. म्हणून तुम्ही कोणापेक्षा कमी नाहीत. तुम्ही नशीबवान आहात. तुम्ही भाग्यवंत आहात, कारण तुमच्या आयुष्यात साक्षात स्वामींनी प्रवेश केलेला आहे. विश्वास असल्यास आपले हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करून लव यू गॉड असे टाईप करा आणि हा सुंदर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्वामी भक्तांनो, जेव्हा माणूस कुठल्या तरी वाईट गोष्टीचा विचार करत असतो किंवा नकारात्मक विचार करत असतो तेव्हा त्याचं मन हे नेहमी घाबरत असतं.
त्याचा मेंदू त्याला उलट सूचना देत असतो आणि ज्या वेळेस माणूस सकारात्मक विचार करतो त्यावेळेस त्याचं मन त्याला प्रभावित करत असतं. म्हणून आपल्या बुद्धीला वेगवेगळ्या नवीन योजनांची तुम्ही माहिती द्या. स्वतःला कधीच नकारात्मकतेच्या दिशेने घेऊन जाऊ नका. जे काही होणार आहे, जे काही घडणार आहे ते चांगलंच या आशेने नेहमी सकारात्मक विचार करत राहा. याची सवय जर तुम्हाला आतापासूनच लागली तर पुढील काही दिवसातच तुम्हाला याचा अनुभव येईल, चमत्कार दिसेल. स्वामी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला देतात, तुमच्यापर्यंत पोहोचवतात, म्हणून त्यांचे आभार जरूर माना. कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा, मी आभारी आहे असे टाईप करा आणि आजचे हे सुंदर स्वामींचे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका. स्वामी भक्तांनो, कधी कधी माणूस एवढा विचारात गुंततो की त्याला आजूबाजूला काय चालू आहे याचं भान राहत नाही आणि या गोष्टीचा फायदा अनेक जण घेत असतात. म्हणून कुठल्याही गहन विचारात बुडून जाऊ नका. विचार त्याच पटीने करा ज्या पटीत आपल्याला फिरवता येते. म्हणून एखाद्या गोष्टीची चिंता आणि विचार एवढा करत बसतो आपण की त्याला आजूबाजूचे काहीच फिकीर उरत नाही. त्यावेळेस तो माणूस खूप खालच्या पातळीवर जाऊन पडतो. म्हणून आजूबाजूला काय चालू आहे याचं भान ठेवा. तुम्हाला जरी कुठलीही समस्या असली, त्रास असला तरी त्याचा एवढा तुम्ही गहन विचार करू नका. तो त्रास तुम्हाला घेऊन बुडेल. म्हणून एखाद्या गोष्टीचा जास्त स्वतःला त्रास करून घेऊ नका. स्वामी तुमचा सर्व त्रास संपवणार आहेत. येणाऱ्या प्रत्येक संकटात ते आता आपल्या समोर उभे राहणार आहेत. हळूहळू प्रत्येकाची प्रगती होत आहे. प्रत्येकाला त्याचा मार्ग सापडत आहे. तुमची ही वेळ येणार आहे. तुमचेही हे दिवस संपणार आहेत. म्हणून स्वामी तुम्हाला नेहमीच सांगतात की बाळा, तू हार मानू नकोस. सर्व तुझ्यासाठीच सुरू आहे. दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय मी तुझ्या आयुष्यातला दरवाजा बंद करणार नाही. तू माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकतोस. ज्या वेळेस तुला असं वाटेल की तुला दुसरं कोणीच विचारणार तुझ्यासोबत राहिलं नाही, सर्व तुझ्यापासून दूर गेले आहेत, तू आयुष्यात एकटा पडला आहेस, त्यावेळेस माझी साथ तुला लाभेल. माझ्यावरती तू विश्वास ठेव बाळा. तू एकटा नाहीस. सर्व चिंता आता माझ्याकडे तू सोपवून दे. स्वामी भक्तांनो, हा विश्वास तुम्हाला आपल्या स्वामींवरती असेल तर व्हिडिओला लाईक करा. ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. राजाधिराज योगीराज असे टाईप करा आणि सतत महाराजांच्या नामस्मरणात राहा. श्री स्वामी समर्थ.